विनंती कर दुर्जो प्रत्येकाळी आपण असावे जाऊ. आता विना वाजविलासी म्हणजे चातुर्य कलाकामी ते शाखा विश्वमोहिनी म्हणली. आता माझ्या भावा अंतराय नपुरे देवा आले भागाते करीतो तुझे नाम दृढ माझी मने ते राखावे मागून आले भागाते करीतो तुझे नाम. तुका मने वाटे न फुटवले उभाटे आले भागाचे करीतो तुझेच नाम उच्चारितो. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री ते नमस्कार आता. ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा तटे भीमरत्यम वरकुंडलिकाय दातुं समानन्ददिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे परब्रह्मलिङ्गं भजे पावनकन्दं. यान्ति देवव्रता देवान् पितृज्ञाति प्रवरता भूतान्यान्तभुजेया यान्ति मध्याजिनो भीमम्. मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी ते शरीर जाता क्षणी देवची झाली. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरल्या तयाते ऋतुवरी का शूद्र देवतादिभूते येची जयांची परमदेवते जिही अभिचारती दयाते उपासिले. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेद आणि प्राप्त वेदिका या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व ज्या कार्यासाठी जमलेलो आहोत तो कार्य म्हणजे आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी कमलाकर बाळू पाटील आणि या दादांना जाऊन आपल्यातून 5 वर्ष झाली. आज त्यांचं 5वं पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध म्हणूया. शास्त्र वर्ष श्राद्ध म्हणतो आपण पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण. तर पुण्यस्मरण म्हणजे या दादांकडून आयुष्यामध्ये जेवढी चांगली चांगली कर्म झालेली असतील त्याची आठवण करायची. याचं नाव पुण्यस्मरण. आणि त्या प्रीत्यर्थ मज पामराकडे आलेली प्रवचन रूपी सेवा बसलेले सर्व ज्ञानवर्ग गुरुवर्य आणि संप्रदायामध्ये त्यांचा अधिकार आहे असे पुरुष माझ्या समोर बसलेले आणि ही दिवंगी चालू आहे. हा देवाचा निरोप आहे. प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून जीवापर्यंत भक्ती मार्ग जावावा, सुखाचा मार्ग जावावा म्हणून दादांच्या पुण्यतिथी निमित्त ते निमित्त आहे. कुठल्याही कार्याला निमित्ताशिवाय कार्य घडत नाही. तसे आपण जमू असतो का या घरामध्ये दादांच्या एक स्मरणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या श्रवणातून जे काही चांगलं पुण्य प्राप्त होईल आणि ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांचा पुढचा मार्ग सफळ व्हावा, सुफळ व्हावा आणि ही आपली सदिच्छा आहे प्रत्येकाची. आणि त्या निमित्तानं त्यांचा परिवार आहे. पत्नी आहेत त्यांची संता कमलाकर पाटील, मुलगा आहे प्रतीक कमलाकर पाटील, दुसरा मुलगा धीरज कमलाकर पाटील आणि दुसरी मुलं आहेत किशोर मंथन प्रियांशू, मुलगी आहे दीक्षिता उमेश पाटील
त्यांचे भाऊ बळीराम बागरू पाटील आणि समस्त पाटील परिवार आणि या पाटील परिवारातून दादांचं जाणं झालं. एक नाही 5 वर्ष झाली आपल्याला देह रूपाने ते गेले, पण आत्मसत्तेने ते कुठेतरी आहे. नाही म्हणायची सोय नाही. हो ना, नाही का? शास्त्र असं सांगतं, गीता ग्रंथ आपल्याला, का आपण एखादा वस्त्र आपल्या शरीरावर परिधान केला, ते फाटलं मळलं तर ते आपण टाकून देतो आणि दुसरं वस्त्र आपण परिधान करतो. या न्यायाने जी आत्मसत्ता आहे, त्यांचा देहाचा नाश झाला दादांचा, पण आत्म्याचा नाश नाही कधीच कुठलेही. हो, नैनं चिंतन शस्त्रानी नैनं धरती पावका न चैन क्लेद यंतोपी न शोषती मारुता. अशी कर्तुम अकर्तुम शक्ती तिचा नाश होत नाही. हे पंचतत्वाला मिळून जातात. चैतन्य आहे ते फिरत राहते कर्माच्या प्रमाणे. अंतकाली जेमती भागवतकार सांगतात, ते प्राणियासी जानगती या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोरात्र स्मरावा. सज्जन हो, बसलेल्यांपैकी तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. हा शेवटचा तुमचा माझा जन्म आहे. असं का म्हणतात तर महाराज पुरावा देतात, शेवटची पाली एक मनुष्य. वा वा, बघा हे कीर्तनामध्ये साथ द्यायलाही मंडळी असतं अशी, नाही का? ते कधी विचार करतात त्याचा आपण विचार नाही करायचा, तो त्याचा त्यांनी विचार करायचा. आपली आपण करा सोडवणूक संसार संगम तोडावे नका किंवा तोडावी. संसार आपण कशाला म्हणतो माहिती आहे? हे घरात जे काय आपण सर्व साहित्य जमवलेले, गाडी मडकी, नाही का, याला संसार म्हणतात. पण शास्त्र त्याला संसार नाही म्हणत. येणं या मृत्यू लोकांतून आणि इथून निघून जाणं, एक ना एक दिवस आपलं आयुष्य मर्यादा संपली का निघून जाणं. येणं जाणं हेच आपलं पाहिजे. इथून आपली सुटका व्हायला पाहिजे. आज ते शंकराचार्य सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जगदी शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ म्हटलेले माणसाला का तर त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे. जीवाच्या ठिकाणी माहित नाही कुठून आलो आणि की बाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्म का कपाट कोण, जीव कोण, शिव कोण, कवन में कौन समाया, ये नहीं जाना तो खाने को जन्म पाया. वडापाव खाने को, चायनीज खाने को कशा करता आलो माहित नाही. सज्जनो, फार मोठा अज्ञान आहे आणि तो अज्ञान या व्यासपीठावरची प्रबोधनकार मंडळी जीवाच्या ठिकाणचा अज्ञान दूर करायचे साधन आहे. टाइमपास म्हणून अजिबात नाहीये. इथं जिंदगीचा फैसला आहे. कुठून आलो? आलासी कोठून या जासी कमन्या रे ठाया घरदार तुझे नोहे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा. मन सावध होत नाही ना. कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 50 गेले, कोणी आले तसे निघून गेले. जन्माला गेला आणि पाणी वाहून मेला. असं होता कामा नये. जीवनाचं इति कर्तव्य तर काय असेल सज्जन हो, तर ईश्वराची ओळख करून घ्यायचे. देव प्राप्तीचा विषय नाही. आमचे गुरुवर्य बुधवारी बाबा सांगायचे, रामदास बाबा बुधवारी, देव तयार आहे, त्याची ओळख करून घ्यायची माणसाच्या जन्मामध्ये. आम्ही माणसं आहोत ना, नाही का?
आपल्या ठिकाणी त्या ज्ञानाची पेरणी करून दिलेली आहे. नवे नवे ते ज्ञान देऊनच तुम्हाला पाठवलेलं आहे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. तुम्ही म्हणा महाराज तुमच्या ठिकाणी ज्ञान आहे, आमच्या ठिकाणी ते ज्ञान नाही, ते तुम्ही करा. भजन कीर्तन प्रवचन नाही नाही तिथं सांगा सकळांशी येते आई आधी काल कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगातलं एक मात्र साधन काय असेल तर भगवंताचं नाम तुम्ही जप करू नका, तप करू नका, ध्यान करू नका. अहो एक नामस्मरण घेतलं तर त्या पुण्याला गणती नाही. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरित नाम जपता घडे पुण्याची गणना कोण करी. पुण्यच करतो आपण. हे कर्मकांडे नाही का. आता आपण हे जे केलं हे कर्मकांडे. आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ते अनादी काळापासून आलेलं जे तत्वज्ञान आहे. ज्ञान कुठून बाहेरून आणून देत नाही. मोठे गुरुमुखे हृदयची दिसे आणि हृदयी स्वयंभूची असे. प्रत्यक्ष खाऊ लागे आपण सयासी. भजन सर्वांचं चालू आहे, पण त्या भजनाची ओळख किडी मुंगीचं पशु पक्ष्यांचं सुद्धा भजन चालू आहे. श्वास चालू आहे नाही का. हो ना. कोणाचं बंद आहे. बंद झाला तर संपला विषय. सर्वांच्या खांद्यावर राम बोलो राम बोलो राम बोलो. काय नाही का. जोपर्यंत आपण हयात आहेत नाही का, जोपर्यंत आपल्याला श्वास हे मोजून दिलेले, अन्न आपल्या वाट्याचं देवाने आपल्यासाठी मोजून दिलेले, पाणी आपल्यासाठी मोजून दिलेले. 21,600 वेळा तुमचा माझा श्वासोश्वास चालतो आणि 21,600 वेळा देवाची भेट आहे. पण त्या रीतीने गेला तर निश्चितच. माझ्यासमोर आंघोळी मंडळी म्हटले चेतन महाराज आहेत, आमचे चेतनाताई आहेत, मामा आहेत आमचे नाही का. त्यांनी फोन केला मला वाटतं जवळजवळ 10 फोन झाले असते. जिथून मला सांगितल्यापासून जबाबदारी असते ती. कारण आमचे महाराज लोक नाही का कल्टी मारतात कधी कधी. ते तुम्ही बोला, आम्हाला अनुभव आहे ना. कारण साधू संतांचा अवतारच त्या करताय सज्जन हो नाही का. जर जीवापर्यंत हा भक्तियोग पोचावा नाही का. माऊलीने हे गुप्त ज्ञान होतं ते प्रगट करून टाकलं. पहिला एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास्ती केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानदेव सार सजविले. लोकलेलं होतं ना. आती म्हणतो ज्ञानवंती नाही का. लोकले ज्ञान जगी हित देन अवतार मग प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची ठेले, ब्रह्माची केले. सज्जन हो आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो याच्यासारखं भाग्यच नाही हो. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. ते तो विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. देव सांगतात जो माझा नामस्मरण करतो, जो माझी ज्ञानोत्तर भक्ती करतो त्याचा कार्यभाग मी चालवतो हो. माझे पुढे उपाय सांभाळीत आलिया आघात निवाराया. माणसं आपल्या घरादारासाठी सर्वच करतात, पण देवासाठी कोण करतो. हा देव हा उन्हाळ्यामध्ये आहे. या देवावर आई वडिलांचे उपकार आहे. हे खऱ्या अर्थाने दैवत आहे बरं का. कुठे गेलं नाही तीर्थयात्रेला चालेल. माता पिता देवगुरु ऐसा दयांचा एक विचारो धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो. देव सांगतात ती माझी विभूती आहे. पण आई वडील
देव आणि गुरु याला एकच मानणारा जो जीव आहे तो माझी विभूती आहे, नाही का? खऱ्या अर्थाने हे दैवत आहे. माय बाप केवळ काशी केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तीर्थाशी पुंडलिके काय केले काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने काय केलं? काहीच केलं नाही. तरी ज्यावेळेस काशी यात्रा त्यांची स्थगिती झाली, कुठं कुकुट स्वामींच्या आश्रमापर्यंत गेले आणि तिथं या बाबाला बोध झाला. एकटाच पत्नीला घेऊन 2 घोड्यावर स्वार होऊन निघाला. आई बाप चालली ते पायी, नाही का? पुंडलिकाचं पहिलं चरित्र सांगायसारखं नाही का? आई बापाच्या गळ्यात दोरी बाईल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. कशी यात्रा सफळ होईल हो? नाही का? मग ज्या वेळेस हे महात्मा भेटले त्याला विचारलं, का हो स्वामी, इथून वाराणसी काशी किती लांब आहे? म्हणजे मी काशीलाच गेलो नाही. काशी माझी हीच आहे. ते आई वडिलांच्या सेवेमध्ये सतत त्यांची रात्रंदिवस सेवा करायची. फावड्या वेळेत आई वडिलांना शास्त्र, नाही का, शास्त्राचं श्रवण करायचे. मला काशीला जायची गरज नाहीये. माझी हीच खऱ्या अर्थाने काशी आहे, नाही का? त्या दिवसापासून त्या नद्या वगैरे आल्या, असं मोठं चरित्र आहे, नाही का? गंगा यमुना सरस्वती त्या रात्रीच्या वेळेस मलिन होऊन आल्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये. अरे याला राहवलं नाही. पुंडलिक रायाला त्यांनी सांगितलं, बाळांनो तुम्ही कोण आहात? म्हणे बाजूला हो, तू पापी आहेस. आम्ही गंगा यमुना सरस्वती स्त्री रूप धरून या आश्रमामध्ये रोज आम्हाला यावं लागतं. आणि तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करून तुमचे पाप आमच्या शरीराला लागतात. ते पाप स्वच्छ सुचिरभूत करण्याकरता आम्हाला संतांजवळ यावं लागतं. त्या आश्रमामध्ये आम्ही परत तेजस्वी होतो आणि निघून जातो. त्यांनी पाहिलं, नाही का? अरे मग असं काय करतात तुमचे स्वामी? म्हणजे जा डोळ्याने पहा. त्यांनी देवाने विचारलं, मी फक्त आई वडिलांच्या सेवेमध्ये खरी ताकद आहे, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. जी बघा, कर्ज असलं तो फेडायला पुन्हा नका. कुणाचाही कर्ज पहिला उसनवाडी चालायची पूर्वीच्या काळी, पण आता लोक सदन झालेली आहे. कोणाकडे उसणं, पहिला पीठ आणायचे, चहा आम्ही लहान असताना तो आम्ही पाहायचो, नाही का, दुसऱ्याकडून. आणि तो लोक द्यायची, बरं का, द्यायची एखादं उसणं. तसा हा देह पण आपल्याला उसणं भेटलेला आहे, नाही का? देह हा उसना अनिला पाचांचा. 5 म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5 तत्वांचा मिळून हा देह झालेला आहे. आणि या देहाला चंद्रनाच्या आधारे आज बोलतो, चालतो, इथून बोलतो. सत्ता माझी आहे, अशोक महाराजांची आहे का? तुम्ही ऐकता, सत्ता कोणाची आहे? तुमची आहे. तुमची असेल तर 5 मिनिटं मला नाक दाबून दाखवा. नाही, त्या परमपित्याची सत्ता आहे. चाली आहे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, म्हणून तयाचे भजन करू नका. चुकूच नका भजना करता आलेले आहे तुम्ही. आम्ही देवे दिला देव भजन को म्हणता, तो हा झाला फाटा. बाधिका काय झाली आपल्याला? हे सर्व याला आपण मी म्हटलेलं आहे. बायको माझी, पोरं माझी, घर माझं, गाडी माझी, हे सगळं माझं. अरे तू कोण आहेस बाबा? आई हा मी, आई हा आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माणूस राब 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 या प्रपंचात राबतो, पण त्याला खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग कोणी भेटतच नाही. जीवनामध्ये असा महात्मा भेटावा, श्रोत्रिय, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ महात्मा. तुम्ही देवघरामध्ये सकाळी पूजा करत असाल ना, तर भगवंताला पहिली प्रार्थना करा. रोज कुठल्या करत असतील तुमचं तुम्हाला माहित, मला नाही माहित, मी ऐकायला येत नाही.
पण एक प्रार्थना जरूर करा का काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. माझं चित्त चंचल आहे. त्या चंचल चित्ताची नाही का चंचलता कधी जाईल आणि मला कधी ते सुख समाधान आणि शांती मिळेल. कुठं सुखाची कुठं काय अशी दुकानं वगैरे आपण काही येतात ऍडव्हर्टाईज, सुख शांती समाधान सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहे. पण झाले काय माहिती का, आपलं मन झाल्यावर नाही. त्या मनासाठी आपल्याला परमार्थ करायचंय, मागासाठी अजिबात करू नका. मंदिरात गेलो तर माणसांजवळ मोठी लिस्ट असते. एक नारळ देतो, पडतं ना तुम्हाला, मी बोलतो ते समजते ना. एक नारळ देतो, सगळ्या घरादारासाठी मागणं मागतो. कोणी 5 नारळ देतो, कोणी 2 पायाचं देतो, कोणी 4 पायाचं देतो. ते लागत नाही त्याला, पण आमची परंपरा चालू आलेली आहे. तो दैत्याचा आहे विषय, त्याला शुद्ध सात्विक आहार. आता इथं ठेवले का तुम्ही? काय नाही ठेवला. सत्यनारायण झाल्यावर महाप्रसाद कसला असतो नाही का, काय गप्पा डापा असतात तर याच्यात नाही माहिती, चालत नाही. अरे त्या देवाला चालत नाही, मग या देवाला चालेल का? ही का स्मशान काय का? बोंबील आली इकडं, बटाटी आली मांदी, ही का मशान काय? त्या देवाला चालत नाही, मग या देवाला चालेल का? तुमच्या ठिकाणी तो बसलेला आहे, त्याची ओळख करून घ्यायची. ओळखला हरी, साठविला पोटी, होता त्याची भेटी, दुःख कैसे. बघा इथं बसलेल्यांपैकी इथं हजर आहेत, हजर नाही त्या भंडारकी गावामध्ये जे जे लोक आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा, तुम्हाला दुःख पाहिजे का? बसलेल्यांपैकी कोणीच हात नाही करणार ना. तुमचा सुद्धा मी पण नाही करणार. पण आम्हाला सुखाचा मार्ग मिळालेला आहे, म्हणून तुम्हाला सांगायचं तुम्हाला बी ते सुख मिळावं. कोणालाही दुःख नाही, पण दुःख आल्याशिवाय राहतच नाही का. 2 मार्ग आहेत, एक सुखाचा मार्ग आणि एक दुःखाचा मार्ग. माणसं उभी आहेत सुखाच्या रस्त्यावर आणि अपेक्षा करतात दुःखाच्या मार्गावर, सुखाची अपेक्षा करतात. कधी मिळेल? आमचे गुरुवारी सांगायचे 96 पिढ्या गेल्या तरी सुखाची आणि प्राप्ती होणार नाही. काय करायला पाहिजे? सुखाच्या मार्गाने जावं लागेल. हो, सुखाच्या मार्गाने जावं लागेल. सर्वांना सुखाची आपली अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत दुःखच नको, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी न जीवे व्हावे. कुणालाही वाटत नाही, पण दुःख आल्याशिवाय वाटत नाही, राहत नाही. याचं कारण काय असेल? याचं कारण हे आपण नियमाच्या बाहेर जीवन जगायला बघतो. या विधात्याने काही नियम घालून दिलेले. मी नेहमी सांगतो, नियम बाह्य जीवन जगलं का दुःख आलंच म्हणून समजा, का सुख येत नाही. कारण जिथं आपल्याला सुख सापडलं तिथं आपण शोध करत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक आजीबाई असतं, आजीबाई गोदड्या आता राहिल्या नाही का. पूर्वीच्या काळी गोदड्या राहायच्या दादा, गोदड्या. आणि ती आजीबाई एका लाईटच्या खांबाजवळ नाही का दिवा घेतलेला आणि तिथं दिव्याच्या खाली गोदडी शिवता शिवता तिची सुई हरवली. सुई हरवली आणि रोडवर जाऊन ती शोधायला लागली. मला सांगायचं काय, जिथं चुकलं तिथं रिपेअर व्हायला पाहिजे, तिथं शोध करायला पाहिजे. त्याच नगरामध्ये एक नामदेव मामा सारखे आमचे एक सद्ग्रस्त आले. त्यांनी विचारलं, आजीबाई काय शोधतो तुम्ही? म्हणे बाळा मी माझी सुई शोधतो. तर हरवली कुठं? कुठं घरात. आणि शोधतं कुठं? या लाईटच्या खांबाच्या तिथं. कधी भेटत तिला? तसंच आमचं झालेलं आहे नाही का. ही भ्रमंती चालू आहे आमची. नामदेवराय देवाचे निस्सिम भक्त, किती अधिकार होता त्यांचा. हो
किती अधिकार होता. ताटातलं नैवेद्य ती मूर्तीतून येऊन देव खायचा. वेगवेगळ्या देऊळ जगा माझी ख्याती नामया हाती दूध प्याला. पण खऱ्या देवापासून वंचित होता. का? गुरु केला नव्हता. जीवनामध्ये ज्यांनी गुरु केला त्याचा बेडा पार झाला. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये गुरु करायचा. गुरु म्हणजे सद्गुरु करायचं असतं. सद्गुरु म्हणजे आपली खरी गोष्ट दाखवून देणार आहे, त्याला सद्गुरु म्हणतात. भागवतकार सांगतात तंत्र मंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ऐते परी शिष्यासी मिळविती सद्वस्तू त्याते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. बघा भगवान श्रीकृष्ण सांगतात जो महात्मा आपल्या शिष्याला ती सद्वस्तू दाखवून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. नामदेवराय सांगतात मी गुरु केला. पावण्या नागनाथाला केसर स्वामीला गुरु केला तेव्हा मला कुत्र्यामध्ये देव दिसला. नाथ बाबांना गाढवामध्ये देव दिसला. आम्हाला माणसामध्ये देव दिसत नाही. सर्वांच्या ठिकाणी देव सांगतात मी ओत प्रोत भरलेला आहे आत्मरूपाने, नाही का? अंश रूपाने. आपण देव अंशी आहे ना, आपण त्याचे अंश आहोत, नाही का? आम्ही वंशे जीवलोका जीवभूता सनातना मनुष्यस्थानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी. परत मनावर चालत आहे. मन आपलं कार्यावर नाही, ठीक आहे? या मनासाठी समर्थाने 205 श्लोकाची निर्मिती केली. पहिला श्लोक मना सज्जना भक्ती पंतेची जागे तरी श्रीहरी पावे जोतो जनी निंदते सर्व सोडून द्या. घ्यावे. निंदाला आवडते ना आपल्याला. अहो निंदेसारखं पाप नाही सज्जन हो. एखाद्याचा तुम्हाला सन्मान करताना आला तरी करू नका, पण अपमान करायचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही हो. कारण का देव सांगतात माझ्या भक्ताचा अपमान केला तो माझा अपमान आहे. एक वेळ माझा अपमान केला तरी मी त्या भृंग ऋषींची लात सुद्धा हृदयावर धारण केली. श्रीवत्स लांछन हे चिन्ह आहे देवाच्या छातीवर आजही, नाही का? कारण का संत होते ते, कारण त्यांना राग आला. ते आई साहेबांच्या बरोबर गुजगष्टी करत असताना यांची स्वारी आली. खरं महात्म्य आल्यावर त्यांचा आदर सत्कार करायचा असतो, नाही का? संत येती घरा दारा खिडक्या बंद करा, असं आहे का? दिवाळी दसरा तोच दिवाळी दसरा, नाही का? त्याचा आदर सत्कार करा. संत हेच कलियुगातले देव आहे. तुम्ही म्हणाल आता कुठं राहिलं, ते पूर्वी होऊन गेलं. पण कलियुगामध्ये देव सांगतात संत या रूपाने मी अवतार घेतो, नाही का? 700-750 वर्षाचा कालावधी झाला, नाही का? हे गीता ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलं. परत धर्मावर ग्लानी आली. भगवान परमात्मा संत झाले आणि माऊलींच्या रूपाने येऊन या जगाचं कोडं फेडलं बरं का? हो. जर माऊली अवताराला आल्या नसत्या तर इथं प्रवचन कीर्तन आणि भंडारी गावामध्ये तिथं मुंबरा जवळ आहे ना. या इलाही लैलल्ला रसूलुल्लाह. अरे काशी की कला जाती थी मंदिर की मस्जिद होती थी. एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. आपल्याला प्रवचन कीर्तन हे सुख स्वर्गामध्ये नाही. पुण्याच्या जोरावर तुम्ही स्वर्गाला जाऊ शकता, पण पुण्य संपलं का परत माघारी. या पुण्याला पाप म्हटले, मी नाही म्हणत. ज्ञानोबांचं तत्वज्ञान सांगतात स्वर्गाला गेलेली मंडळी सुद्धा फसलेली आहे. कारण पुण्य संपलं का तर या पुण्याचे पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे
आणि येऊ लागत माघारे मृत्यू लोका अधोगती आहे. हा पुण्य तेच करा का ज्या पुण्याने अर्जुना माझी प्राप्त होते. स्वर्गा पुण्यात्मक पापे जे पापात्मक पापे नरका जाई जे माते ज्यांनी पाहिजे ते शुद्ध पुण्य. अरे अर्जुना ज्या पुण्याने माझी प्राप्ती होत माझी ओळख होत ते पुण्य आपल्याला पाहिजे. नाही तर पुण्य सुद्धा सरते शेवटी फसवणार आहे बरं का. पुण्य असलं तर परत यावं लागेल आपल्याला. हा सृष्टीचा नियम आहे. नियम आहे. इथे यायला कारण आहे काही. पहिलं कारण सांगतात का कर्म तुमचे शिल्लक असले तर यावं लागेल. चला आपण ज्ञानोबांना विचारू. अगा कर्मी जे उरावे ती ही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देही एका तुम्ही म्हणाल या जन्मात नाही पुढच्या जन्मात करू. माणसाचा जन्म एवढं सोपं आहे. मागुता हा जन्म न पावसी येतो न घरे सायासी नाही मिळणार तो. हो कारण का इथनं चान्स आहे. इथून जर का आपण ही भक्ती केली नाही तर परत चुकली या वर्मा तेरा पडे कुत्रा व्हावं लागेल गाढव व्हावं लागेल. आपण सगळं होतो. आपल्याला माहित आहे का 83,99,999 योनीचा फेरा तुम्ही आणि मी सगळा फिरत आलेला आहे. देवाला तुमची दया आली आणि माणूस बनवलं. एवढ्या योनी बनवल्या देवाचं समाधान झालं नाही आणि यात भोग योनी आहे. याच्यात मला कोणी ओळखणार नाही. सरते शेवटी उभं मॉडेल बनवलं. पाहुणी मनुष्य देहासी सुख झाले त्या भगवंतासी परमात्म्याला आनंद झाला. वा वा मला कोणीतरी ओळखणार आहे. तो माझे भजन करीत होता आणि इकडे आल्यावर सुद्धा बाहेर भजनच करणार आहे का भजनाला विनमुख होणार आहे. करणार आहे. विनमुख झाला तर तो पापी आहे ना. मागणीचा पुरावा आहे. पापी कोण आहे ते पापी आहेतच. त्यांचा प्रश्न नाही. इथं साधकाला उपदेश करतात माऊली. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. हो तो खरा पापी आहे. तुम्ही आम्ही वचन दिलेलं होतं देवा मला इथून सोडून नका रे. त्या दुःखातून किती दुःख होतं. अरे मातेची अवदरपुरी पचवणी निष्ठेच्या दातरी उकडवणी नवमास्वरी जन्म जन्मी मरती. आईच्या गर्भ म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. रक्त तू विटाल आणि त्याच्यामध्ये जन्म आणि तिथं विनंती करतो आजी देवा माझी सोडवणूक कर. आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंग. वचन देतो तो तिला देवा मी बाहेर आलो ना आईच्या गर्भातून मी तुला विसरणार नाही. पण धनी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता ओहम रे. मी कधी वचन दिलेलं होता तेव्हा नाही करणार. अरे दिले गर्भात वचन देवा मी पाळीन तुझे वचन नाही पाळले वचन झाला देवासी बैमान. देवा देव पश्चाताप करील. जर बाबा या बाबाला मी हात दिलेले यांनी भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी नाही वाजवली तर पुढच्या जन्मी याचे 2 हात मी काढून घेईन आणि हाताच्या जागेवर अजून 2 पाय लावीन. काय होईल तो पशु होईल ना. चांगली गोष्ट आहे. आणि सुवर्ण संधी याच जन्मी घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कुठे. पण आम्हाला चिंता आहे नाही का. सकाळी मिळालं दुपारी कसं मिळत. दुपारी मिळालं संध्याकाळी योच टेन्शन आहे. नित्य उठून या खायाचीच चिंता आपुल्या हिता ना आठवसी नाटवसी नाही का.
त्या आपल्या दारात ते श्वान असतं 4 पायाचं, त्याला काळजी आहे का? त्याला माहित आहे माझा मालक मला काहीतरी देणार आहे, आणि ज्याने चोच दिलेली आहे त्याने चाऱ्याची सुद्धा सोय केलेली आहे. आपण मातेच्या गर्भामध्ये असतानाच देवाने दुधाची उत्पत्ती केलेली आहे. बाळा दुधा कोण केली उत्पत्ती, वाढवी श्रीपती दोन्ही सवे. का तिथं डेऱ्या होत्या आईच्या दुधामध्ये, आईच्या स्तनामध्ये देवाने आधीच दूध तयार केलं. बाळ जन्माच्या यायच्या अगोदर त्या दुधाची उत्पत्ती केली. किती उपकार आहे त्याचे, स्वामी संतांचे आपल्यावर उपकार आहे, आणि या उपकारातून आपण उतरही व्हायचे. किती उपकार आहे केले उपकार भापन करी आईस, धर्मे त्यांच्या देखील या पायी दिले अक्षय अभय दान दान. ते परम सुखाची प्राप्ती. पण माणसं काय करतात, या काय किजेल मूर्ख सेवितान सरे. विषयाचं सुख क्षणिक आहे, आपल्याला भास पडत, पण आपल्याला अक्षय सुखाची प्राप्ती करायची. या दिवशीची तुम्ही आम्ही उपासना करतो ती देव तुम्हाला प्रसन्न होईल, पण जगाच्या मालकाचं भजन करायचंय आपल्याला. त्याचं भजन करायचंय. ही सर्व त्याची पिलावल आहे. कोणाची? देव एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. आत्मा हा देवांचा देव आहे. मग देव तुम्हाला सोडून नये का? काही मंडळी सांगत बरं का, आता देव की आम्ही काही मानत नाही, हे पूर्वी होऊन गेलं. अरे नका मानू, पण माझा देव तुम्हाला मानतो ना, म्हणून झोपल्यावर रात्री तुम्हाला सकाळी उठवतो. हो, नाहीतर तो झोपूनच ठेवील. बरं, ज्या दिवशी माझा परमात्मा ही जागा सोडत ना, त्या दिवशी तुम्हाला चौघांच्या खांद्यावर जावं लागेल. तेव्हा तू हे पाहायला नसशील राजा. देव नाही म्हणतात हे आत द्या म्या कोंदळे, हे जगच नेहा ओतळे, कैसे कर्म आड आले. देवच नाही म्हणती, कर्म दारिद्र्य आहेत. बरं का, माफ करा, कारण का ही गरज आहे आपल्याला याची, आणि याच करता आलेले आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोली द्यायचे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे माग. आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग, शेष उरला तो संतांच्या मार्गाने जावं लागेल. साधू संतांनी जी भक्ती केली त्या भक्ती मार्गाने गेलो तर तुम्हाला काहीच अडचण नाही, काहीच अडचण येणार नाही. आम्ही मनाची भक्ती करतो. मन ठिकाणावर आहे का तुमचं? मनाची प्रसन्नता व्हायाकरता काय करावं लागेल? साधन घ्यायला लागेल. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वे धरी तोची एक. किंवा नाथबाबा सांगतात करा रे बापानो साधन हरीचे झली करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. मग तुम्हाला यमाच्या बरोबर जायचंय का देवाचं व्हायचंय? घरातून बाबा गेले तर त्या लहान मुलगा विचारतो आपल्या आईला, बाबा आपले कुठे गेले? आपण सहज त्याला सांगतो त्याची आई आपले बाबा ना कुठे गेले? देवाच्या घरी गेले, नाही का? आपण कैलासवासी स्वर्गवासी नाही का, वैकुंठवासी का असं नरकवासी आपण निवड नाही? स्वर्गाला जाण्याकरता माऊली काही क्रिया सांगितलेली आहे. आपण सर्व अधोगतीचे कर्म करू आणि स्वर्गाची अपेक्षा करू, कधी जाणार? नाही जाणार स्वर्गामध्ये. त्याला त्याच प्रकारची भक्ती आपल्याला सांगितलेली आहे. हो, आणि ती सतगुणामध्ये भक्ती होत. समर्थांच्या दासमताची तुम्हाला
एक ओळ सांगतो बरं का, समर्थांचा दासबोध. आता दुसराही दासबोध निघाला असेल, असू द्या. ते समर्थ सांगतात सत्वगुणी भगवत भक्ती. भक्ती कशामध्ये घडल? सत्वगुणाने. मी नाही बोलत, समर्थांना विचारा जाऊ. सत्वगुणामध्येच भक्ती घडल. रजोगुणे पुनरावृत्ती अशी एक ओळ आलेली आहे त्या दासबोधामध्ये. तमोगुणे अधोगती पावती प्राणी महाराज. मी असं काय बोलतो, मी नाही म्हणत, समर्थांची दासबोधामध्ये ओवी. ते सांगतात सत्वगुणच पाहिजे भक्ती करायला. हार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समान परी मनुष्य देहाची ज्ञान विशेष जाण पाहता. आपल्याला जेवायला लागतं, पशु पक्ष्यांना सुद्धा जेवायला लागतं नाही का. आपल्याला आपण झोप लागते, आपल्याला आराम करायला लागतं. पशु प्राण्यांना सुद्धा आरामाची गरज आहे. आहार निद्रा भय. आपल्याला भीती आहे. माणसाला भीती कशाची आहे मला सांगा बरं. आता बसलेल्यांपैकी सगळ्यात जास्त भीती कशाची असेल दादा सांगा ना? मरणाची. पण ती आल्याशिवाय राहते का? आता एखाद्याला जर्जर रोग होता आणि त्या रोगामध्ये तो आज पाठीमागे आपण 2-3 वर्षाचा काळ पाहिला ना, तर फार महामारीमध्ये चांगली गेली हो, चांगली गेली. लाखो रुपयाचा आपला सुराळा झाला, पण आपल्या हातामध्ये ते सांगतात आपल्याला आमचे प्रयत्न चालू आहे, पण त्याच्यावर भरोसा ठेवा. कारण ते जाणं आणि या मृत्यू लोकांमध्ये येणं या 2 गोष्टी देवाने आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. यायचं आपल्याला माहित आहे, तारीख वार टाईम सगळ्यांना माहित आहे. जुन्या लोकांना विचारलं तर त्याला नाही सांगता येत, अशिक्षित होते ते नाही का. ते काय सांगायचे माहिती का, भरपूर पाऊस पडलेला होता त्यावेळी